आज आम्ही अलिबागला आलो आहे. सकाळी 5:30-6च्या निघलो. साडो मेवणी आहे, मामा मामी. आम्ही आता इथं जोशी वडापाववाल्याजवळ आलो इथं नाश्ता करायला. आता इथून आम्ही डायरेक्ट मुरुड जंजिऱ्याला जाऊ. तिथून रिसॉर्टला रूम बुक केले आणि आम्ही तिथं जाऊ. मग उद्या आम्ही काशीत भिजला. आता आम्ही पहिले मुरुड जंजिऱ्याला जाऊ. मामा आमच्या इथेच आल्या. आम्ही नाश्त्याला थांबले इथेशीन. आता तुम्हाला पुरे नेक्स्ट व्हिडिओ टाकतो इथून गेल्यावर. कारण आधी बरंच अंतर आहे. तर पोटपूजा करून एक आमच्या माझ्या बाईली नाही उलट्या गेल्या म्हणजे तिला व्हिडिओ बघल्या पाहिजे भरून दिला. त्याचा जोशी वडापावाला एकदम फेमस आहे. इथं आम्ही नाश्ता करू मग निघू. मनालीने उलट्या गेल्या गाडीने तिने. कुठं रूम बसा कुठं टेबल. हे लवेश हाय लवेश का ठंडा पाहिजे ठंडा. म्हणजे पोरगं द्यायचं ना तू फोन मध्ये. हाय गाईज. यो करण्या भारी यो ऐकतं नाही आता आता गाय मी तो मीटिंगला नाही बघ टिकट काढले. लेट चाय धरो लेट धर साडो मुरुड जंजिरा मामा शेठ. पाणी बॉटल पाणी मनाली गायजीनी शपथ घेतलेली की माझ्या ब्लॉक मध्ये येणार ना म्हणून. आता बोटा दाखवतो 2 दिवस. 27 तो बोट आली. आता येऊन बसून जाऊ आम्ही. मी जॅकेट घालवलं होतो ते फोन नाही उचलला. आता हे किल्ल्यावर हा गाईज आता स्टार्ट झाली बोट. आता आम्ही जातो दिशीन तुम्हाला रस्त्यानं व्हिडिओ दाखवतो. टसमेस आणि 2 नंबर ते 3 1 नंबर सगळ्यात वरतं गाईज हे काढला की अपलोडच्या वरतं वरनं काही ऑप्शन पाहिजे की आतमध्ये ना काढून देणार. ही कॅमेरा ऑन करून दे किरण इकडे बाय मामा. कॅमेरा ऑन करून दे. आवरला मला पण माहिती मला अजून काही आतमध्ये व्हिडिओ काढायला नाही सांगितले म्हणून इथंच काय ते काढून देत टाकतो मी. ओके ओके. देखो मैं क्या बता रहा है सुनो. ये अभी अपना जो बोट है ना यहाँ पे आखिरी बोट है, लास्ट बोट है यहाँ से जाने के लिए. और वहाँ पे जाने के बाद बोट का वक्त होता है, टाइमिंग होता है. ये आधे घंटे का टाइमिंग होता है. आधे घंटे के बाद अपने को वापस आना है. वापस आने के बाद अपने जो बोट का नाम है लासानी बोट है. और अपने को यहाँ पे गलती से दूसरे बोट में बैठना है क्योंकि यहाँ पे ना 3 जगह से बोट आती है. गलती से दूसरे बोट में बैठेंगे तो अपन दूसरे गांव में पहुँचेंगे. गाड़ी अपनी इस गांव में रहेगी. इसमें क्या आएगा, अपना टाइम भी वेस्ट होएगा और आने के लिए पैसे वेस्ट हो जाएंगे. और पहली बात, अंदर जाने के बाद आप लोग को किले के अंदर
कुछ पता है, हिस्ट्री मालूमात है। देखो अगर कुछ पता नहीं होगा, अंदर मालूमात नहीं होगी, तो अंदर तो गाइड नहीं होता है। अंदर फिलहाल गाइड बंद है। अंदर हम लोग खुद गाइड करते हैं। अंदर जाने के बाद गाइड का चार्जेस लगाते, पर हेड के हिसाब से 100 रुपया चार्ज करते। फैमिली आता है, 5-6 का ग्रुप रहता है जो प्राइवेट बोट लेके आते, 1200-1500 रुपये गाइड का चार्ज करते हैं। अभी मैं अंदर आ नहीं सकता, लेकिन अंदर की जो हिस्ट्री है, मालूमात है, वो मैं आपको बोट के अंदर बता दूंगा। ये चाचा आएगा और अंदर आपको रास्ता बताएगा, किधर से जाना है, कहाँ से आना है। ये पॉइंट के पास से बताएगा, आपको रास्ता बताएंगे। मैं यहाँ पे मालूमात स्टार्ट करा। यहाँ पे चार्जेस नहीं है। अगर मालूमात अच्छा लगता है तो अपने अपने ग्रुप के हिसाब से 200-300 रुपया खुशी से देना है, क्योंकि हम लोग जो मेहनत कर रहे हैं 5 लोग, ये गाइड का पैसा हम लोग का होता है, यानी दिन भर का यही मेहनत, यही आशा होता है। आपने जो यहाँ पे टिकट निकाले, ये हम लोग का ट्रस्ट है। जब महीना भरे हम लोग को 9-10 हज़ार रुपया पेमेंट होता है। हम भी यहाँ पे गाइड के आशा पे काम करते हैं। देखो मैं मालूमात स्टार्ट कर रहा हूँ, ज़रा सुनिए। अगर किसी को सवाल करना है ना, बाद में कर सकते हैं। देखो जब अपन अंदर जाएंगे ना, अंदर जब एंट्री करेंगे तो सामने आपको एक दरगाह मिलेगी जिसका नाम है 5 फीट, जैसा बॉम्बे के अंदर हाजी अली है, हाजी मलंग है, पुणे के अंदर खेड़ शिवापुर में कमल अली दरवेश है। इसी तरह ये जंजीरे के अंदर 5 फीट है और ये किला बनाने वाला 5 फीट है और ये किला बनाने वाले राजा का नाम था सिद्दी जौहर। सिद्दी जौहर बोलेगे ना तो अपने महाराष्ट्र में 2 राजा है जो छत्रपति शिवाजी महाराज के टाइम पे जो सिद्दी थे, पन्हालगढ़ पे बेड़ा डाल के थे, ये मुगल थे। और ये सिद्दी बोलेगे ना तो ये अफ्रीकन हबशी लोगों ने किला बनाया। कोई राजा महाराजा नहीं थे, ये व्यापारी थे, सेल्समैन थे। स्पाइसेस होता है, गरम मसाला, ये सेल करते थे। समंदर में तूफान हुआ, तूफान होने के बाद ये आइलैंड पे आके बस गए। किला जो बनाया ना, एक बेट के ऊपर, आइलैंड के ऊपर, टापू के ऊपर किला बनाया। किले का काम स्टार्ट हुआ 1118 में। 1118 में इस किले का काम स्टार्ट हुआ। 40 में काम खत्म हो गया। किला बनाने के लिए 22 साल लगे। 22 ईयर्स में फोर्ट बनाया और 22 साल के अंदर बोलेंगे तो 22 टावर खड़े के। राउंडिंग में तो सर्कल दिख रहे हैं जिसको अपन मराठी के अंदर बुरुज कहते हैं। 22 साल के अंदर 22 बुरुज बना है। 22 एकड़ का एरिया है। किले को 950 साल हो गया और इस किले की जो हाइट है ना, ये 90 फीट हाइट है। किला 3 फ्लोर के अंदर किला बनाया। ये नीचे की जो बाउंड्री है ना पानी की, वहाँ पे बोलेंगे तो बारूद स्टोर था, जैसे दारू गोला बोलते हैं, वो नीचे स्टोर करके रखते थे। और बीच में देखो छोटी छोटी विंडो दिख रही है, अंदर अंधेरा दिख रहा है। वहाँ पे बारिश के अंदर टहल नहीं करते थे, वॉच करते थे। जैसा किला कोई जीतने के लिए आ गया तो वहाँ से देखभाल करते थे। ऊपर जाके तोप चलाते थे। किले में 85 तोप रखी हुई थी। हर बुरुज में 7-8 तोप लगाई थी। जैसे अभी कुछ अंदर है, कुछ पानी में गिरी भी है। और किले का बोलेगे ना, किले के अंदर उस टाइम पे 550 घर की बस्ती थी, यानी 2-2,500 लोग की आबादी थी किले में। 1972 तक किले के अंदर बोलेगे तो 2 से 3 घर थे। इस अपना भारत आज़ाद हो गया। 47 में भारत आज़ाद होने के बाद राजा लोग की हुकूमत थी, खत्म हो गई। हुकूमत खत्म होने के बाद यहाँ से आहिस्ता आहिस्ता बस्ती खाली होके लोग ये गांव के अंदर शिफ्ट हो गए। किले में 5 क्लास तक स्कूल थी, आयुर्वेदिक हॉस्पिटल वगैरह हर चीज़ किले के अंदर था। ऐसा पे गाँव भी बसता था किले में। और किले को जीतने के लिए ना बहुत से राजा है, जैसे शिवाजी महाराज आए, संभाजी महाराज, कान्होजी आंग्रे, शिवाजी अप्पा, ब्रिटिश लोग आए, लेकिन इस किले को कोई जीता नहीं। 47 तक ये किला अजिंक्य रहेगा। संभाजी महाराज किले को जीतने के लिए आए थे। उन्होंने इस पहाड़ पर से अटैक किया था। ऊपर से देखो ब्लैक रूम दिख रहा है, वहाँ से अटैक किए थे। लगभग बोलेंगे ना तो जंजीरे को जीत सकते थे, लेकिन रायगढ़ फोर्ट पे जब मुगलों ने अटैक किया तो संभाजी महाराज जंजीरे को छोड़कर रायगढ़ पर चले गए। लास्ट तक जंजीरा जो है अजिंक्य रह गया, कोई इसको जीता नहीं है। और किले का बोलेंगे ना तो 3 रीजन है। पहला रीजन क्या है, जब तक अपनी नाव मेन गेट के सामने नहीं आती है, देखो अपन इसका एंट्रेंस पता नहीं चलता है। इतना करीब आ गए, गेट कहाँ है पता नहीं चलता है। गेट तो इतना बड़ा है कि 2
250 लोग खड़े रहते। आप सैटरडे संडे आएंगे ना तो आपको पता चलेगा यहाँ पे कितना क्राउड रहता है। और दूसरा रीज़न क्या है, किले के चारों साइड में समंदर का सॉल्ट वाटर खारा पानी है और किले के अंदर मीठे पानी के तालाब है। तालाब तो इतनी बड़ी है ना, जिस नाव में अपन बैठ के आए ऐसे 3 से 4 नाव को अगर अंदर उठा कर छोड़ेंगे नाव चलेगी। इतनी बड़ी बड़ी तालाब है किले में। और तीसरा रीज़न क्या है, समंदर के बीच में किले को 950 साल हो गए। किला है ना 950 साल से पानी के बीच में किला खड़ा है, लेकिन पानी के लहरों ने पत्थरों को अंदर ढकेल दिया। पत्थर देखो अंदर चला गया, लेकिन इसका जॉइंट है जो मटेरियल है अभी भी जगह पे कौन सा मटेरियल यूज किया, लेड, लाइमस्टोन, जैगरी, चूना, सीसा और गुड़, ये 3 धातु मिक्स करके पूरे किले का बांधकाम किया। हिंदुस्तान के अंदर 3 नंबर पर तोप आती है जो रैंकिंग के अंदर, जो जंजीरे के अंदर है, जिस तोप का नाम है कलाल बांगड़ी। देखो ऊपर देखो दिख रहा है कलाल बांगड़ी, जिसका वजन है ना वेट 22 टन वेट है, 12 किलोमीटर रेंज है, 18 फीट तोप लंबी है। उसका खासियत क्या है, देखो अपन 5 मिनट धूप में खड़े रहते तो अपना शरीर हो गया गर्म हो गया, लेकिन तोप 12 घंटा धूप में रहती है, ज्यादा हीट नहीं होती है। उसको बाहर से नहीं लाई है, पंचरा को ऐसे बड़े बड़े रिंग ला के उसको लेड से ज्वाइन किया, क्योंकि पहले इलेक्ट्रिशियन वेल्डिंग नहीं था, गैस वेल्डिंग नहीं था, इसके लिए उसको लेड से ज्वाइंट किया। अपन शीशा बोलते हैं ना, उससे ज्वाइंट किए। और किले के अंदर से जो टनल निकाला है, इसको अपन मराठी में बिहार से जमीन के 60 फीट नीचे से सीधा गांव में निकाला। ये देखो सामने एक ब्लैक वाली दीवार वाली दिखती है, ये हाथी महल है। जैसे राजा लोग किला बनाने के पहले वहाँ पे रहते थे, राजा ने 1111 में हाथी महल तैयार किया था। 40 का किला है। अभी गवर्नमेंट ने टनल को बंद किया 1958 के अंदर, टनल को ब्लॉक किया, क्योंकि अंदर स्कूल का ट्रिप आती है, छोटे बच्चे लोग आते हैं, अंदर जा न सके, इसलिए टनल को अभी बंद किया। देखो अभी आपका इन्फॉर्मेशन मालूमात अंदर का पूरा हिस्ट्री बताया मैं। अभी अंदर आऊँगा, आपको रास्ता बताऊँ कहाँ से जाना है, किधर आना है। इसमें क्या है, आपको एक पॉइंट भी देखते मिलेगा और रास्ता भी मालूम पड़ेगा। इसके अंदर जाने के लिए ना एक रास्ता, घूमने के लिए 50 रास्ते। देखो पूरा मालूमात खत्म हुआ है। अभी आपने अपने ग्रुप फैमिली के हिसाब से 200-300 रुपया खुशी से देना, ये हम लोग का दिन भर का मेहनत है और यही आशा होता है भाई, यही आपके आशा पे हम लोग काम करें। दे दो भाई। तो आप लोगों ने देखा भाई, दे दो भजन, दे हम आगे पार्टी मांगे। इतने मजे अरे भैया आएगा आपके साथ में चाचा, ये पीछे आए कोई भी, पीछे कोई आई मत करो, रुको कर 2 मिनट रुको कर। वाह सर काळा जॉकेट काढून इथे ठेवा साईडला। मोबाईल अंदर काही दरवाजा बघा किती कोपऱ्यात आहे, दिसून नव्हता येत दरवाजा लांबून। हा बघा दरवाजा, लहान मुलांची सहल आली इथं। खाली मोबाईल खाली लाखानी मोबाइल अंदर रखो भाई, मोबाइल जाएगा पानी में। नहीं जाएगा, फिट पकड़ रहे हैं। आस्ते लादी घालूशील ती 2 मिनिटं पकड। चैन ना ती इस्त्रीवाल्याने गेली, चैन लागली। आम्ही एक रे इथं साडू होती रे।
गाईज आम्ही आताशी तिकीट काढली 150 रुपयाची. आता वरती झालं मी तोफा बघायला. मग ब्लॉक नाही मग काय? तुला काय वाटला? म्हातारपणी बघाचा व्हिडिओ म्हणा. बघा किती उंच आहे त्या पायरे बाबा. सगळी तोडफोड झाली इकडं. बाबो तोप बघी 5 धातूपासून बनवली आहे की काही. तोप बघ किती मोठी. घोड्यासारखं फोटो करता बसून. इथंच बनवलं नाही. थंडीत 5 धातूपासून बनली. जो काना इथून ती जोत टाकायची. पकड. लहान पूर्ण बघता काही. बघा किती मोठे मोठे तोफ. याला कुठला वाघाचं तोंड आहे. किती गायची बायको आहे काय ब्लॉक मध्ये याला लास्ट बघ कशी बसली तोफ. ही मेवणी साडो न मामा मामी ना मी. गाई साडो मेवणी बायको न मी. मामा मामी अलग. ही बघा इथं मामा मामी इथं बसल्या. तेव्हा तो ती यावल्या तो रूम आहे ना काला तिथून ते तोप डागे होतं. मामीला असतं इकडं. आमच्या पोरांना सांगायला तर येईल का आम्हा बघ बरं आम्ही काय केले. गाय हा रूम आहे इथे शंभू महाराजांनी तोफा लावून इथं हल्ला बोलला होता. लढाई चालू होती तेव्हा स्वराज्य औरंगजेबांनी सैनिक पाठवले. तर अर्धी ही लढाई सोडून गेली होती ते आणि किल्ला अजिंक्य राहिला हो त्या टेकडीवरनं. हे किती 1 2 3 4 माली बांधकाम होता. हे किती मोठं आहे म्हणजे सगळं तोडफोड झालेलं. हे पाण्याचे तिथे पाण्याचे खूण पण आहेत मिठे गोऱ्या पाण्याचे एकदम. इथंशी नाही इथं विहीर गोऱ्या पाण्याची विहीर आहे इथं. पण झूम करून दाखवतो. हा बघा गोऱ्या पाण्याची विहीर. स्ट्रक्चर बघा जुन्याकालीन. आधीच जसं जसं तोडफोड झाली थोडी पहिले लढाईंच्या वेळी. काय जेशी नसेल माहित नाही. तोप एवढी मोठी तोप आहे. गाईज भारी आहे एकदम मस्त. तुम्ही कधी यायचं असेल या इथं जंजिऱ्यावर एक नंबर असं म्हणजे बघासारखं. इथं तोफा वगैरे मस्जिद इथं ते बरेच म्हणजे मी गोरपाण्याचे तालावर इथं तर बऱ्याच अशा गोष्टी आता फिरल्या माहीत पडलं किती आहे ते. 1 घंट्यात आम्हाला बोलवली दिसेल तर आमची गँग इथं फोटो काढतात व्हिडिओ करतात. साडो डायरेक्ट तोफोत बसले. सर्व घोडं चालवायला मजा येते का? अहो 5 धातूपासून बनवली ती. कार कार तोफला उचललं साईडला कर. तेव्हा एक तोफेचा काना बोलताना याच्यातनं जोत लावत होते ते. हा याच्यातनं जोत लावून ते तोफ पेटवत होते. काही सगळी बसतात थोडा मानावर एन्जॉय करू नये. तो हलणार पण काहीच बघा किती मोठी तोफ. तोफ उभा राहावी. तोफू वाजन घेतो फक्त माझा म्हणालच्या वाजन परल. आईच्या गावात 1 वाजता बोलले ना आपल्या ना. तो दाखन तो इथं धावू ना दाखन मा काय धरू पायन मामा वाटली बकर. गाईत बघा वाघाचं तोंड बनलं तोफेचा. चालू आहे का? चालू आहे ना. हा भाई दोन नागाचे बरोबर. टुकडुक 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 टोपी पण घाल ऊन पडतं.
चल चष्मा पण घाल घाल चष्मा चष्मा घाल पहिले हा आता टोपी घाल ऊन लागतो ना हा चल आता हे आमचं काढ चला उतरा गाई इथे किती 1 2 3 4 5 6 7 तोफ आहेत हे बघा म्हणू खाली जुरूक बाटली बघर म्हणे काय हे बघा चुना शिसा मिक्स आहे याच्यात आधी तसंच बांधकाम आहे हो त्यांनी जानकारी दिली तेव्हा बोट आली तिकडून गोऱ्या पाण्याची आहे टाकी ही बघा किती मोठी आहे गोऱ्या पाण्याची खालचे फ्लोरे बंद केलेत त्या लोकांनी काहीतरी आहे सिक्रेट माहीत नाही कोणाला हे इथून 2 माले बंद केले खालच्या फ्लोअरला जायचं रस्ते बंद केले ते टॉयलेट बाथरूम बघ जुनं काय इकडून जायला लागलं होते ही बघा किती मोठी टाकी आहे काही पूर्ण जंजिरा ही सर्वात मोठी पाण्याची टाकी बघा आता उतराचा विषय काय इथून मम्मी ती मास बघायचं पकडायचं का किती काय येतात अहो तुम्ही नुसता हात टाका हो असं नाही गाऊन हा नाही पाहिजे रे बस संपलं कार्यक्रम बघा माझी बायली काय करते माशांजवळ फोटो करते माझा पण वरती झाला 10 मिनिटं बाकी आहेत लवेश अरे काय करतस मामी उरणा कुठं काय का गाई 5 गाव पाणी पितील एक टाइम एवढं पाणी इथं एवढी मोठी टाकी चला वर्ष जाऊन चालले आम्ही एकदम टेकडीवर साडून आम्ही बघा किती पायऱ्या 125 आहेत काय वाटतं तो साडू पण थकला गाईज एकदम वरच्या फ्लोअरला आल्या एकदम टेकडीवर हवा झेंड्याचं तोप पण इथे ठेवले साडून मी दमलो हो तिथे पण तोप आहे नवीन स्ट्रक्चर चालू तिथेशी रोड बनवले हे बघा इथं तोप आहे टोटल 22 एकरमध्ये हा किल्ला तिकडे मोठी पाणी टाकी
एक म्हणजे तीन पाणी टाक, एक छोटी विहीर, 2 मोठ्या. मी तेच तर म्हणून आलो. फॅमिली सोबत होणार आहे का एवढं? हीच ती टेकरी छत्रपती शंभू महाराजांनी हमला केला होता इथून. त्या टेकडीवर तोफा लागल्या होत्या. बाकी दिला लांब इथून. हे बाबा, हे मन्नू, म्हणाली तो ट्रायंगल वर टाका. मित्र पूर्ण राऊंड झाला आमचा. पूर्ण आउटर साईड झाली. असं इकडून जा म्हणजे ते फिरला का खरं थांबा. तुझ्या तालावीला आहे ना. तू पण व्हिडिओ मध्ये होते ना पहिले. हा बघा. गाई आमचा टाईम झाला फिरायचा. इथं 1 वाजता टाईम होता. आता ते भावाले बोला आता जाऊ वापस बोटीन. मग निघू आता रेसॉर्टला जाऊ. आम्ही 3 रूम बुक केल्या तिकडची. होते संध्याकाळ होईल आम्हाला. मग आता लगे उद्या आम्ही काशीत. तेव्हा मागची बोट आमची. बोटचं नाव का म्हणाली? लासानी. ठीक आहे. ये ना लासानी. हा आओ आओ भाई आओ. हे बघा एकदम खोलीत दरवाजा. लांबून दिसत नाही, एकदम जवळून. मनो आने दो आने दो आने दो. ये बंद कितने टाइम से होता है? आने दो. हे मन्नू चल. भाई मामा जास्त मामाचा मोबाईल शायनिंग करतोय. मामा जास्त मोबाईल शायनिंग करतोय. चालेल ना इथं बसलो तर? चालेल ना? साडू चला. साडूला तखुला. लवेश बाबू काय चालू तुमचा व्हिडिओ. हो भाई पहिली सर फोटो काढतो का लवेश? बिचारा कंटाळला. कसलं चॉकलेट ना काय त्याला पहिली घरात जायचं. चला वो लाल जैकेट घ्या. गाईच बसली सर्व. आम्ही निघालो आता. टाईम झाला आमचा 1 घंट्याचा. बोललो होतं ना तुमच्या तिघांसाठी दाबली ते. चल बाबा चल, लवकर यायचंय मला. सर्व वेळेमध्ये कसं बसलाय? यांच्या बाई थांबले. या सगळे मागे या, पाठी मागे या. आयफोन वाला मामा इकडे भाव खात. फोटोचं 100 मागतं. अरे बाबा फोटो काढून दिवस चालले. दुसऱ्याचं मागे एक पण फोटो नाही. थांबलो. कोणचा नाही गेला चष्मा?
नाही आणला या तोपूर बसून व्हिडिओ काढला का फोटो आम्ही इथे वरती मोठी तोप बोल आता काहीतरी अरे बापरे नाही खाली बसून आम्ही बोलतो माझं फोटो व्हिडिओ कसं पण नका टाकू ताई ताई खाली बसतो मी थांबते बाबूला ओलं झालं तर वर आधीच खूप ते तुमचं काढतो घे मला खाली बस रे अरे बस दिसायला लागला ना वर्ष दिसत होता ना त्या डोंगरीवल्या काली इथे दुसरा पूल बांधून घेतला संभूराजांनी थोडा पोचलेला पण घ्या ठेव तुझ्याकडे जरा इकडे पण एक तरी किल्ला हा ती यायला जिथं आधी बांधलेला ते डगरीवादी तशी नव्हे डगरी आयलंडच्या दगड आहे की काय डगर आहे ते दगडांचं मगाशी तो उभा आम्ही दगडांचा छोटासा आयलंडच होता ना त्याला किल्ला थकवलं बाकी किंवा चारी साईडला फिरणं नसतं झालं ना मजा काय काय किल्ला फिरला ना हा चारी साईडला पूर्ण घेर किती सांगितलाय ना किल्ल्याचा 22 एकरचा आहे तो 22 एकर दरवाजा दिसत नाही इथून तो थोडा कोपची जवळ जायपर्यंत जवळ गेले होते हिडन केला ते हिडन डोळा केला टेस्ट खाशी रे त्याची लगेगा देख पीछे एक आदमी को बीच में से क्यों नहीं लेके चल रहा मामा काय चालले ए मामा इथं ऊन पडतं मरणाचा वर पावतात येत याचा जीव वाचवायला दिले ऊन पासून वाचवायला नाही दिला जॅकेटचा कुठे तरी उपयोग करायचा पण इथं ऊन पडतं म्हणून करता बरं उपयोग म्हणून घेतले डोक्यावर कला पाणी तिकडून होतं तू म्हणा यार हात हात लपतो कुठं बघ हसायला लागला याव मार नको ना छत्री गेली मामाने छत्री माझं काय समजलं ते भाषा टेकत बोटीची टक्कर होईल टक्कर टेकते का खाली चेहरा बिरा चांगला आता नाही ते रिअल दाखवतो अच्छा गावात पावडर बिवडर नाही लागत पायांची इथून राहतील गाईत पोचलो आम्ही चला रे बाबा टांगरे आकारल्या खायला गाईच केले चालू मग चालू पब्लिकला इथं का आम्ही पोचलो इथं गाईत भेटेल ना असती हे बघ ही मामीची कलाकारी बघी चलो जल्दी गाईत पोचलो आम्ही तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय आता चाललो रेसोर्टवर आम्ही रूम घेतल्यावर उद्या जाऊ काशीत घेतला चला बाय मित्रांनो